तुमच्या घरात अचानक भांडणं वाढली आहेत का? पैसे येतात पण टिकत नाहीत का? मन सतत अस्वस्थ वाटतं का? रात्री कधी कधी कारण नसताना भीती वाटते का? कदाचित तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा साचली असेल. कधी असं होतं का, घरात सगळं ठीक असतानाही अचानक वातावरण जड वाटायला लागतं? जणू काही अदृश्य सावली घरात फिरतीये. कोणी दिसत नाही पण काहीतरी जाणवत राहतं. आज आपण खूप महत्वाचा विषय बोलणार आहोत. घरात नकारात्मक ऊर्जा असणे म्हणजे काय, त्याची लक्षणं काय असतात, त्याचे परिणाम काय होतात आणि सर्वात महत्वाचं त्यावर सोपे पण प्रभावी उपाय कोणते. नकारात्मक ऊर्जा डोळ्यांना दिसत नाही, पण तिची चिन्ह स्पष्ट दिसतात आणि कधी कधी ती खूप गूढ असतात. घरात सतत भांडणं होणे, लहान लहान कारणांवरून वाद वाढणे, घरात शांतता न राहणे, जणू काही प्रत्येक शब्दातून चिडचिड बाहेर येतेय. मन अस्वस्थ राहणे, घरात असूनही शांत वाटत नाही, झोप पूर्ण होत नाही, रात्री अचानक जाग येते आणि कारण नसताना भीती वाटते. कधी कधी असं वाटतं कोणीतरी आपल्याकडे पाहतंय, पण आसपास कोणीच नसतं. आर्थिक अडचणी वाढणे, पैसे येतात पण टिकत नाहीत, अनपेक्षित खर्च वाढतात, जणू घरात पैसा थांबतच नाही. घरात एक ना एक व्यक्ती सतत आजारी पडते. डॉक्टर रिपोर्ट नॉर्मल सांगतात, पण तरीही शरीर थकल्यासारखं वाटतं. काचेच्या वस्तू तुटणे, फोटो फ्रेम खाली पडणे, इलेक्ट्रॉनिक वस्तू अचानक बंद पडणे, हे सगळं योगायोग असू शकतं, पण वारंवार होत असेल तर लक्ष देणं गरजेचं आहे. घरातील रोपे अचानक सुकू लागतात, कितीही पाणी घातलं तरी ताजेपणा येत नाही. जिथे सकारात्मक ऊर्जा असते तिथे झाडेही बहरतात. जर यापैकी 3-4 गोष्टी तुमच्या घरात घडत असतील तर दुर्लक्ष करू नका. नकारात्मक ऊर्जा फक्त वातावरण खराब करत नाही, ती हळूहळू घराचा आनंद शोषून घेते. नवरा बायकोमध्ये अंतर वाढते, मुलं चिडचिडी होतात, कामात अडथळे येतात, निर्णय चुकीचे होतात, घरात हसू कमी होतं. घर म्हणजे मंदिर असतं, पण ऊर्जा बिघडली तर तेच घर जड, थंड आणि उदास वाटायला लागतं. कधी कधी पाहुणे सुद्धा म्हणतात तुमच्या घरात काहीतरी जड वाटतं. आता सर्वात महत्वाचा भाग, उपाय. हे उपाय साधे आहेत, पण मनापासून केले तर नक्की परिणाम देतात. दररोज घर स्वच्छ ठेवा, कोपऱ्यात धूळ जाळी राहू देऊ नका. अव्यवस्था म्हणजे नकारात्मक ऊर्जा साठण्याची जागा. विशेषतः बेड खाली आणि दरवाजाच्या मागे स्वच्छता ठेवा. सकाळ संध्याकाळ दिवा लावा, तूप किंवा तेलाचा दिवा देवघरात लावा. मंत्र जरी नाही म्हटलात तरी शांत बसून 2 मिनिटे प्रार्थना करा. ज्योतीचा प्रकाश घरातील जड ऊर्जा हलकी करतो. आठवड्यातून एकदा घरात मिठाच्या पाण्याने पोछा मारा. मीठ नकारात्मक ऊर्जा शोषून घेतं. विशेषतः दरवाजाजवळ आणि कोपऱ्यात नीट पुसा. कपूर किंवा धूप संपूर्ण घरात फिरवा. विशेषतः कोपऱ्यात आणि बाथरूम जवळ धूर जिथे जाईल तिथली जडता हलकी होते. घराच्या पूर्व किंवा उत्तर दिशेला तुळशीचे रोप लावा. तुळस सकारात्मक ऊर्जा निर्माण करते. दररोज तुळशीपाशी दिवा लावला तर वातावरण अधिक शुद्ध होतं. शनिवारी घराच्या 4ही कोपऱ्यात थोडं मीठ टाका आणि दुसऱ्या दिवशी साफ करा. हे घरातील जड कंपन कमी करतं. भिंतींसाठी हलके रंग वापरा. पांढरा, फिकट पिवळा, हलका हिरवा, गडद काळा किंवा खूप गडद लाल टाळा. रंगांचा प्रभाव मनावर पडतो. घरातील ऊर्जा 70% आपल्या विचारांवर अवलंबून असते. राग, द्वेष, सतत तक्रार ही सुद्धा नकारात्मक ऊर्जा निर्माण करतात. म्हणून रोज एक गोष्ट करा. घरात किमान एकदा हसून बोला, एकमेकांना आशीर्वाद द्या आणि झोपण्यापूर्वी घरासाठी चांगली भावना ठेवा. जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्या घरात काहीतरी बरोबर नाही तर घाबरू नका. अदृश्य ऊर्जा असते, पण ती आपल्या श्रद्धेपेक्षा मोठी नसते. ऊर्जा बदलता येते, वातावरण शुद्ध करता येतं, आनंद परत आणता येतो. फक्त सुरुवात करा आजपासून. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर लाईक करा आणि अशा आध्यात्मिक आणि वास्तू विषयांसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.